तो मोहपे टीमनं आणि निर्णय घेतला पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा, बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय आई गारमाता कराडे खुर्द या टीमला। तदनंतर डी लॉट सुरू होताना आपण यानंतर बघणार आहोत आणि त्यामधून पहिला सामना असेल श्री घोडिलदेव कसलखंड आणि त्यांच्या विरोधात श्री 11 सावरोली। दोनही संघाचे कर्णधार आपण रिपोर्टिंग करायची आहे, आपापल्या टी शर्ट आपण घेऊन जायचे आहेत। इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल याची सूचना आम्ही वारंवार तुम्हाला देतोय। पहिला सामना खूप चांगली बॅटिंग राहिली खरं तर कासप टीमच्या फलंदाजांकडून प्रत्येक फलंदाजाचं योगदान राहिलं आणि त्या जोरावरती 81 उभारल्या। जोपर्यंत प्रथम पवार मैदानावरती होता तोपर्यंत असं वाटलं की सामना सोपा होत चाललाय। 14-34चं समीकरण आणि याचं बाद होणं, टिपलेला झेल सगळं काही कासप संघाच्या बाजूनं त्या ठिकाणी गेला आणि तो सामना जिंकला अमर क्रीडा मंडळ कासप संघानं, त्यांचंही हार्दिक अभिनंदन असेल। दुसरी मॅच आजच्या दिवसातील आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते। सलामीची जोडी मैदानाकडे रवाना झालेली आहे। रोशन कारंदे आणि त्याच्या जोडीला सचिन मालुसरे। आघाडीचे दोन फलंदाज खेळपट्टीवरती रवाना झालेले आहेत। पॉवर प्लेचं पहिले षटक असेल, 5 षटकांची लढत। पहिलं षटक 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आपण बघू शकाल, एक असेल मिड विकेट रिझनमध्ये, दुसरा लॉंग ऑफमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतात। खरं तर तगडा संघ आहे कराडे खुर्द, स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप या टीमकडे दिसून येते, पण दुसऱ्या बाजूला हर्षद पाटील सारखा एक तगडा खेळाडू जो एक हाती सामन्याचे चित्र पलटवू शकतो आणि एकंदरीतच नेहमीच सांघिक खेळाचं प्रदर्शन करणारा हा मोहपे संघ आता आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षणाचा निर्णय पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय मोहपाडा मार्केट एंड कडून गोलंदाज जय भोईर। राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करण्यासाठी तो सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती। त्याच्या समोर असेल फलंदाज रोशन कारंदे। पहिला चेंडू अफलातून, बेमिसाल टायमिंग, ताकद आहे, नजाकत आहे या फटक्यामध्ये, प्रॉपर टायमिंगचा फटका, लॉंग ऑफ सीमा पार, षटकार। स्पर्धेतील हा 12वा खेळाडू, 12वा फलंदाज ठरतोय ज्यानं पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलाय। भरपूर षटकार चौकार आजच्या रात्रीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील आणि पहिल्या मॅचने ते चित्र दाखवलं। तब्बल 81 धावा त्या ठिकाणी कुठल्या गेल्या आणि या मॅचलाही त्याच अनुषंगाने सुरुवात होत असताना व्हेरी फर्स्ट बॉलवरती वायडिश लॉंग ऑफच्या वरतून आलेला हा नेत्रदीपक षटकार स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं करत असताना फलंदाज रोशन कारंदे। 2 षटक पॉवर प्ले असतील। पहिल्या षटकात 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर, दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक बघू शकाल पहिलं षटक सुरू असताना। दुसरा चेंडू लेट कटचा फटका, गॅप शोधले, गली आणि थर्डमॅन मधून चेंडू निघालाय। आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणं कठीण होऊन बसल्याने चेंडू सीमा पार जातोय। षटकारानंतर येतोय हा चौकार। आदरणीय नंदकुमार पाटील साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे, त्यांचंही स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय। दमदार सुरुवात आहे। रोशन कारंदे 2 चेंडूवरती 10 धावा आहेत धावफलकावरती। फुलर लेन दिशा द्यायची होती, खरं तर गॅप शोधण्याचा प्रयत्न झाला, ताकद नव्हती या फटक्यामध्ये, फक्त टाइम केलं होतं, पण क्षेत्ररक्षकाचा वेध घेणारा फटका। 1 धाव मात्र देऊन जाईल आणि एका धावीच्या बरोबरीने धावसंख्या वधारेल। 11 धावा लागतायत त्या धावफलकावरती, 11 धावा आहेत धावफलकावरती। या अगोदर रोशन पाटील सर यांनी सांगितलं की जशी स्पर्धा रात्रीमध्ये जाईल ना तसं या स्पर्धेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद येताना आपल्याला पाहायला मिळेल। अद्यापही चांगले संख्येने प्रेक्षक ही स्पर्धा एन्जॉय करतायत। एचडीपी ट्रॉफी 9961 सर्व प्रेक्षकांचं स्वागत असेल। फुलटॉस
फुल टोल वसूल करणारा, स्वतःच्या धावसंख्येचा अकाउंट खुला करणारा षटकार ठोकलाय फलंदाज सचिन मालुसरे या फलंदाजानं. मागील 2-3 मोसम जर टेनिस क्रिकेट आपण बघितलं ना, तर कराडे संघाची सुद्धा दहशत राहिले या विभागात. आणि या मोसमात तालमेल बसत नव्हता. बॅटिंग ऑर्डर भरपूर आहे, पण कोणाला कधी पाठवायचं हे व्यवस्थित जुलत नव्हतं. आणि अखेर सचिन मालुसरे जो तगडा फलंदाज आहे, हार्ड हिटर आहे, तो या मोठ्या स्पर्धेत दाखल झाला आहे आणि आल्या त्यानं ठोकला आहे एक दर्जेदार षटकार. 17 धाबा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. दमदार सुरुवात आहे. इथे वेगवान फटका फसलाय. गोलंदाज की क्षेत्ररक्षक कॉलिंग नव्हतं, पण काय घडलंय अप्रतिम. सांघिक खेळाचं प्रदर्शन करताना 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाण्यासाठी प्रयत्न करत होते, पण अखेर मिडऑफ मध्ये असलेले क्षेत्ररक्षक हर्षद पाटील चेंडूपर्यंत पोहोचले आणि त्या क्षेत्ररक्षकांना टिपलेला हा झेल पहिला धक्का सचिन मालुसरेच्या रूपात आई गारमाता कराडे खुर्द या टीमला. बॅकवर्ड क्षेत्राकडे फाईन लेग स्क्वेअर लेगच्या मधून लॉंग लेग सीमा पार फलंदाज राहुल कारंदे आणि त्याच्या बॅट मधून येतोय हा चौकार. चौकाराच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 1-21. फलकावरती श्री घोडिलदेव कसलखंड आणि त्यांच्या विरोधात श्री 11 सावरोली. दोनही संघाच्या कर्णधारास आम्ही विनंती करतोय की आपण रिपोर्टिंग करायची आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आपण बघू शकाल. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक असेल लॉंग ऑन रिजन मध्ये, दुसरा मिड विकेटला. आउटसाइड ऑफ स्टंप शॉट ऑफ लेंथ होता. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला, पण जास्त बाहेर असल्या कारणास्तव संपर्कच झाला नाही. पंचांनी दंडित केला. हा बॉल वाईड आहे. अतिरिक्तच्या साह्याने एकदा वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने 22 धावा लागतायत त्या धावफलकावरती. या स्पर्धेतील हा 50वा चेंडू वाईड, 50वा वाईड बॉल या ठिकाणी टाकला जातोय. बॅकफुट पंच, व्हॉट अ स्ट्रोक. कव्हर पॉइंटच्या वरतून येतोय हा दिमागदार चौकार.
थँक्यू. चौकाराच्या बरोबरीने 26 धावा लागतात धावफलकावरती. खूप चांगला स्ट्रोक सजवला. खरं तर बॅकफुटला गेले, जागा बनवली, चेंडूची प्रतीक्षा केली आणि जो चेंडू खराब नव्हता ना त्याला खराब बनवत गॅप मधला वसूल केला. तो एक दर्जेदार चौकार. दिशा खराब आहे याचा अर्थ दशाही खराब असेल. मनसुबा आहे आउटसाइड ऑफस्टमी लाईन पकडून गोलंदाजी करण्याचा, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज. कारण या षटकात जर आपण पाहिलं केवळ 3च क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर दिसून येत आहेत. दुसरा गोलंदाज विराज भोईरला आपण गोलंदाजी करताना बघतोय, दडपण असेल त्याच्यावरती. वाईट बॉल टाकले जात आहेत. चौकार एक त्यानं खर्च केला. अद्यापर्यंत 6 धावा तो खर्च करतोय एका चेंडूवरती. क्षेत्ररक्षकाचा वेध झेल ड्रॉप. चूक झाले क्षेत्ररक्षकाकडून. असं वाटलं की चुकीचं शॉट सिलेक्शन झालंय पण त्या ठिकाणी आपण बघतोय झेल ड्रॉप झाला आणि तदनंतर आलेला हा नशीबवान चौकार. चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होईल 31. आदरणीय सुरेश दादा पाटील साहेब, त्याचबरोबरीने माजी सरपंच वडगाव अविनाश दादा पाटील साहेब आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बघतोय रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौभाग्यवती पद्मताई सुरेश पाटील यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून ही स्पर्धा ऑर्गनाईज करण्यात आलेली आहे. 9961 HDP ट्रॉफी 2026 आणि इथे मात्र जीवनदान मिळालं होतं फलंदाज रोशन कारंदेला. त्याचा फायदा त्याला उचलता आला नाही. खराब या ठिकाणी फटक्याची निवड करताना तो बाद होतोय आणि दुसरा धक्का कराडे खुर्द या टीमला. लाईट्स ऑन करायच्या का? फिल्डिंग करणारी टीम फलंदाज एक षटकानंतर पक्षावादल ग्रुप श्री घोडिलदेव कसलखंड आणि त्यांच्या विरोधात श्री 11 सावरोली दोनही कर्णधार रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल याची दक्षता घ्या. प्रत्येक टीम साठी जर्सी या ठिकाणी आपण बघतोय HDP ग्रुपची ब्रँडेड जर्सी आपल्याला पाहायला मिळते. गाडी गाडी सावकाश सावकाशाना. आयोजक असू देत, प्रेक्षक असू देत, पाहुणे असू देत, सगळ्यांना ही सूचना असेल की मैदानाच्या आतमध्ये येताना आपली वाहनं सावकाश येऊ द्यात. पण कॅप क्लासिकल फटका फक्त दिशा दिली. गोलंदाजाच्या गतीचा वापर करणारा स्ट्रोक फलंदाज रोहित कारंदे आणि त्याच्या बॅटमधून येतोय हा चौकार. नैसर्गिक अप्रोचनं मैदानावरती उतरलेत ते कराडे खुर्द संघाचे फलंदाज. जो फलंदाज मैदानावरती येतोय ना प्रत्येक फलंदाज षटकार किंवा चौकारानं अकाउंट खुलं करतोय. रोशननं षटकारानं अकाउंट खुलं केलं तो बाद झालाय. सचिननं षटकारानं अकाउंट खुलं केलं तो बाद झालाय. राहुल कारंदेनं चौकार पहिल्या चेंडूवरती वसूल केला आणि इथे आल्या रोहित कारंदेचा हा चौकार बघण्यासारखा होता. 4 धावा 4 धावांच्या बरोबरीने 35 धावा लागतायत त्या धावफलकावरती. गॅप मध्ये
कव्हर आणि पॉइंट मधून या चेंडूला काढलाय. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबायचं नाव घेत नाहीये. चेंडूने ओलांडले सीमारेषा. लगातारचा दुसरा चौकार रोहित कारंदेच्या बॅट मधून आणि या दोन चौकाराच्या बरोबरीने धावफलक पोहोचलाय 2 बाद 39 या धावसंख्येवरती. अंकित येथे आमचे चांभारलीचे हरिभक्त परायण गणेश महाराज पवार आज या SDP ट्रॉफीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आहे. आणि प्रकाशजी ठोकळ खरं तर आमच्या आई टाकेदेवी फोर्टीप्लसचे अध्यक्ष आहेत गणेश पवार आणि प्रकाशजी ठोकळ हे चांभारलीचे पाहुणे आणि त्यांचं SDP ट्रॉफीमध्ये आम्ही इथे स्वागत करीत आहोत. विराटचा हा चेंडू हलक्यात स्टेअर केला. फिल्डिंग डिपार्ट पूर्णपणे खराब राहिले संपूर्ण मॅच मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी निखिल पवार आहेत. एक झेल सुद्धा ड्रॉप झाला त्याच रिझन मध्ये. इथे हा सोपा चेंडू त्या ठिकाणी सुटला जातो आणि संधीचं सोनं करताना एकेरीला परिवर्तित केलं दुहेरीमध्ये. या दुहेरीच्या बरोबरीने सुरुवातीच्या 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिलं षटक टाकलं जय भोईरनं 21 धावा त्यानं खर्च केल्या. दुसरं षटक टाकलं विराज भोईरनं त्यानं धावा खर्च केल्या 20. एकंदरीत 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचलंय ते 41 या धावसंख्येवर. अंकित आपण लाईट ऑन करूया. इथे आमचे करण जुनघरे यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. या दरम्यान समीर सोमने सर एक जबरदस्त समालोचक, महाराष्ट्रातील एक मराठी भाषेचे नामवंत समालोचक, मैदानावरती पाणी घेऊन जायचंय. समीर सोमणे यांचं येथे आगमन झालेलं आहे. महाराष्ट्रातील एक गुणवान असे समालोचक समीर सोमणे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही SDP ट्रॉफीमध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. कर्जत उकरुल गावचे समीर सोमने सर खरं तर महाराष्ट्रात अंकित खरं तर या समालोचकांना आपलं नाव आपला दबदबा निर्माण केला आणि मराठी भाषेवरती असलेलं प्रभुत्व, कित्येक शब्दांचा भंडार आणि त्यांचं समालोचन असं ऐकतच राहावं. खरं तर समीर सोमणे यांचा पायगुण पण चांगला आहे. लाईट्स पण लावून झालेले आहेत. त्यांचा पायगुण चांगला आहे. रोशन पाटील आहेत आज, म्हणजे एक वेगळी मजा समालोचनामध्ये पण आपल्याला ऐकायला मिळेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये आज धमाल आहे. खरं तर या मोसमात आपण बघतोय की फक्त या मोसमातच नव्हे तर गेली 2-3 मोसम जर आपण पाहिलं ना, टेनिस, क्रिकेट, रबर बॉल असेल, बिजी शेड्यूल असणारे रोशन पाटील सर तारागावचे एक जबरदस्त मराठीचे समालोचक आणि त्यांच्या समवेत महाराष्ट्रातील नामवंत समालोचक कर्जत उकरुलचे आमचे समीर सोमने सर. आणि याचा अर्थ कॉमेंट्री बॉक्समधून आज आपल्याला धमाका पाहायला मिळेल. मॅचेसही चांगले होतील, संघही तेवढे ताकदीचे. दुसरी मॅच या ठिकाणी आजच्या दिवसातील सुरू असताना तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. आपल्या कोट्यातील दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती येतोय तो जय भोईर संघाकडून. तिसरं कोट्यातील दुसरं 41 धावा आहेत त्या धावफलकावरती. आउटसाइड ऑफ स्टंप, पंचांनी वाईड बॉल असल्याचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. वाईड बॉलच्या मदतीने एक धाव वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या वधारते. 42 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. ऑन साइडला खडे खडे फलंदाज राहुल कारंदे आणि त्याच्या बॅटमधून येतोय हा षटकार. राहुल कारंदे यानं हा षटकार लगावला आणि सिद्धू पाटील, रोहित ना, आरके आहे ना, रोहित कारंदे, राहुल कारंदे बॅटिंग करतोय. राहुल आहे का? नॉन स्ट्रायकर एंडला रोहितला आपण बघू शकाल. सिद्धू पाटील यांच्याकडून जो षटकार लगावला त्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल फलंदाज राहुल कारंदे या फलंदाजाला. डॉट बॉल येतोय, धावफलक स्थिरावेल ते 48
या धावसंख्येवरती. मी अगोदरच उल्लेख केला की तालमेल बसत नव्हता. बॅटिंग लाईनअप भरपूर स्ट्रॉंग आहे, पण कोणत्या फलंदाजाला कोणत्या क्रमांकावरती पाठवायचं हे या मोसमात जमलंच नाही कराडे खुर्द टीमला. आणि अखेर इतक्या मोठ्या स्पर्धेत त्यांची बॅटिंग ऑर्डर आपल्याला प्रामुख्याने आज योग्य पद्धतीने पाहायला मिळते. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला नाही. एक धाव घेण्याचा मनसुबा होता पण रोखला जात आहे. अजून एक डॉट बॉल येतोय, धावफलक स्थिरावेल. 48 या धावसंख्येवरती. सलामीच्या जोडीत आज बदल करण्यात आला. नेहमीच रोहित कारंदे सलामीसाठी जात असतो, तो 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगला आलाय. राहुल सलामी करतो, तो 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगला आलाय. रोशन पण सलामीचाच फलंदाज आहे, त्याने आपल्या बॅटिंगचे जोहर दाखवले. 19 धावसंख्येचं योगदान त्यानं दिलं. 6 धावा जमवल्या सचिन मालुसरेनं. राहुल कारंदे आणि रोहित कारंदे ही जोडी मैदानावरती खेळ करते. जयचा हा चेंडू एक धाव घ्यायची आहे, यष्टीरक्षकाकडून चूक झाली आहे. असं वाटलं की छोटीशी संधी होती, बॅटला ब्रश चेंडू झाला असावा, पण इथे हा झेल ड्रॉप झालाय की काय. संधी गमावली यष्टीरक्षकानं. एक धाव मिळते कराडे खुर्द या टीमला आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 49. पहिल्या मॅच मध्ये तब्बल 81. हा सामनाही त्याच दृष्टिकोनातून वाटचाल करतोय. हाय स्कोरिंग मॅचेस संपूर्ण स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतील, कारण खेळपट्टी पूर्णपणे पाटा आहे. सहज चेंडू बॅटवरती येतोय. एखादा फलंदाज जर का खेळपट्टीवरती स्थिरावला ना तर मोठी धावसंख्या होताना सातत्याने आपण बघणार आहोत. लाईन खूप चांगली आहे. फलंदाजापासून चेंडूला दूर ठेवलं, अवे फ्रॉम द बॉडीचा चेंडू होता. खरं तर बचावला इथे गोलंदाज. डॉट बॉल येतोय, धावफलक स्थिरावेल 49 या धावसंख्येवरती. कमबॅक केलाय जय भुईरने या षटकामध्ये. एका चेंडूवरती 7 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. तदनंतरच्या 4 चेंडूवरती केवळ एक सिंगल तो अद्यापर्यंत खर्च करतोय. लुफिंग फुलटॉस अक्रॉस द लाईनचा फटका होता. गरंगलत डीप मिड विकेटला या चेंडूला स्टॉप केलं जात आहे आणि या एका धावेच्या बरोबरीने 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 फलंदाज बाद झाल्यानंतर आई गारमाता कराडे खुर्द संघ जाऊन पोहोचलाय 50 या धावसंख्येवरती. डिझे पुढील देव कसळकेट म्हटलं की दत्ता गायकर आणि ते समीकरण एकच असतं. दत्ता गायकर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. नितीनदादा पाटील असतील, उद्योजक कसळखंडचे बरीचशी मंडळी असतील. हरिभक्त परायण आपले आनंद महाराज पाटील या टीमला सपोर्ट करतात आणि त्यांच्या सौभाग्यवती आता अस्मिताताई पाटील पंचायत समितीच्या सदस्य झाल्यात. जाऊया मॅचमध्ये. चौकार आलाय आणि या चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 54. जिला आलाय 4थं षटक टाकण्यासाठी.
पहिल्या चेंडूवरती त्यानं चौकार खर्च केला, खूप चांगला स्ट्रोक सजवला तो फलंदाज रोहित कारंदे या फलंदाजानं 2 चौकार त्या रिझनमध्ये त्यानं लगावलेत. अद्यापर्यंत खूप चांगली इनिंग तो पेश करतोय आणि मोठ्या धावसंख्येकडे जात असताना कराडे खुर्द हा संघ भागीदारी होताना पाहायला मिळते दोनही फलंदाजांमध्ये. खेळपट्टीच्या बाजूला चेंडू रेंगाळत राहिला होता. एक धाव या ठिकाणी घेतली जात आहे आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 55 धावा धावफलकावरती. खरं तर 2 विकेट गमावल्यानंतर भागीदारीची गरज होती आणि राहुल कारंदे आणि रोहित कारंदे या जोडीनं हा डाव सावरलाय. पॅव्हेलियनमध्ये जर आपण पाहिलं अतुल तुंगार असेल, अक्षय भोईर सारखा हार्ड हिटर या स्क्वॉडमध्ये दिसून येतोय. साहिल असेल आणि त्याचा विचार करता खोलवर फलंदाजी या टीमकडे, पण हे 2 फलंदाज खूप चांगली कामगिरी करत असताना बॅटची कडा मागच्या बाजूला चेंडू निघतोय. एक धाव पुनश्च मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने अब तक 56 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. टॉस जिंकला. खरं तर या मॅचमध्ये आई गावदेवी मोहोपे संघानं निर्णय घेतला पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा, कमी धावसंख्येत रोखायचा मनसुबा होता, पण षटकारानंच आघात झाला या सत्राचा आणि आघात जर का षटकारानं असेल तर धावा नक्कीच मोठ्या येताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे. चला ऑन स्क्रीन वरती तपासलं जाईल. आयोजक पक्षा वादल ग्रुप, श्री घोडिलदेव कसलखंड आणि श्री 11 सावरोली दोनही कर्णधार प्रेझेंटेशन टॉस बॉक्स मध्ये आपण यायचंय. कसलखंड संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. मी सावरोली टीमच्या कर्णधारास विनंती करतोय की आपण यायचंय. गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे. इथे पंचांचा वाईड बॉल असल्याचा इशारा या ठिकाणी येतोय. वाईड बॉलच्या मदतीने एक धाव वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने 57 धावा लागतायत त्या धावफलकावरती. चौथं षटक प्रतीक पवारला आपण बघू शकाल गोलंदाजी मार्कवरती. 3 चेंडू अद्यापर्यंत त्यानं फेकलेत आणि धावा खर्च केल्यात त्या मात्र 7. जय भोईरनं पहिलं षटक टाकलं होतं. 21 धावा त्यानं आपल्या षटकात खर्च केल्या. दुसरं षटक टाकलं विराज भोईरनं, 20 धावा खर्च केल्या. 2 षटकांच्या अंती धावसंख्या होती 41. उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी तिथून पुढे राहिला. तिसऱ्या षटकासाठी पुनश्च जय भोईर आला, किफायती राहिला. 9 धावा त्यानं आपल्या कोट्यातील दुसऱ्या षटक टाकत असताना खर्च केल्यात आणि सद्यस्थितीला गोलंदाजी करतोय तो गोलंदाज प्रतीक पवार. या दरम्यान या स्पर्धेचे सर्व आदरणीय अविनाश दादा पाटील साहेब यांचं आगमन या दुसऱ्या रात्रीमध्ये झालेलं आहे. त्यांचं आपण स्वागत करूयात या स्पर्धेत. शॉट ऑफ प्लेन ऑन साइडला फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक त्या डिग्रीला परिवर्तित केलं जात आहे दुहेरीमध्ये आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 59 धावा लागतायत त्या धावफलकावरती. 59 धावा धावफलकावरती आई गारमाता कराडे खुर्द आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी मोहोपे ई गटातील पहिल्या फेरीचा शेवटचा सामना. काल या गटातून 2 मॅचेस जिंकल्यात त्या बारवई संघानं. आज एक सामना जिंकलाय कासप संघानं आणि इथे दुसरी मॅच आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते. ई गटामधून पहिल्या फेरीची ही शेवटची लढत आई गारमाता कराडे खुर्द आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी मोहोपे. मोहोपे संघानं नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण करण्यासाठी पसंती दर्शविली. चौथं षटक या ठिकाणी सुरू असताना हा डॉट बॉल येतोय. कमबॅक केलाय गोलंदाज प्रतीक पवार या गोलंदाजानं. धावफलक स्थिरावेल 59 या धावसंख्येवरती. 3 षटकाच्या अंती 50 धावा होत्या. असं वाटलं की सहज 70+ पोहोचेल कराडे खुर्द, पण या षटकात थांबवलंय. इथून पुढे अजूनही एक षटक बाकी असेल आणि या षटकातील काही चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न अपील केली जाते. एक धाव मात्र त्या ठिकाणी लेग बायच्या साह्यानं मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 4 षटकांचा खेळ संपलाय. पर षटका गणिक 15 धावांच्या सरासरीनं 2/60 धावा आहेत त्या धावफलकावरती.
थँक्यू. डीजे ऑपरेटर डीजे एकविरा शिवनगरचे हेमंत जोशी स्वतः ऑपरेटर आहेत, त्यांचंही आपण कौतुक केलं पाहिजे. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाले धावफलकावरती 60. या दरम्यान एक जबरदस्त समालोचक तलवली गावचे याच विभागातील एक नामांकित समालोचक यश मालकर यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचंही स्वागत असेल HDP ट्रॉफी 9961 या दुसऱ्या रात्रीमध्ये. या स्पर्धेतील हे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आलाय निखिल पवार. या स्पर्धेतील असेल हे 100वे षटक. 100 ओव्हर अद्यापर्यंत 99 ओव्हर कंप्लीट झाल्यात. 100वे षटक या ठिकाणी या स्पर्धेतील टाकलं जाईल आणि या मॅच मधील हे शेवटचं षटक. चला वेळेचं बंधन असेल, स्पीडअप करायचे मोपे टीम. डेथ ओव्हर, स्लॉग ओव्हर, निखिल पवार निर्णायक षटक असेल. 4 षटकांच्या अंती 60 धावा आहेत त्या धावफलकावरती. पहिला चेंडू मागच्या बाजूला मारण्याचा प्रयत्न, गुड फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. स्टॉप केलं खरं तर या चेंडूला. बाईच्या साह्याने एकदम मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 61 धावा धावफलकावरती. खरं तर विकेट शाबूत ठेवल्यात. भागीदारी होताना आपण जरूर पाहिले, पण सद्यस्थितीला डॉट पर्सेंटेज वाढलेत. मागील 3-4 चेंडू जर आपण पाहिले तर जास्त प्रमाणात डॉट पर्सेंटेज वाढलेत आणि त्या कारणास्तव मोठे फटके जर का रोखले ना तर कमबॅक केलाय असं म्हणता येईल फिल्डिंग करणाऱ्या मोहपे टीमकडून. उशिरानं चेंडूची फेक झाली. इथे एक धाव तर कंप्लीट केली जात आहे. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. 1+1 2 धावा या ठिकाणी वाढतील आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 63 धावा धावफलकावरती. रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सौ पद्माताई सुरेश पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत ही स्पर्धा या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलेली आहे. शेवटच्या रात्रीमध्ये वाढदिवस या ठिकाणी साजरा होताना आपण बघणार आहोत. खरं तर 16 तारखेला त्यांचा वाढदिवस आणि या मैदानावरचं हे 3रं पर्व आहे. या अगोदर कित्येक स्पर्धा घडल्या. तिकडे लोहपच्या मैदानावरती जिल्हा परिषद प्रीमियर लीग आपण पाहिली. मच्छिंद्र रसालनं त्या स्पर्धेत बाईक पटकावली होती. बोरिवलीच्या मैदानावरती या अगोदर कित्येक डेच्या नाईटच्या स्पर्धा घडल्या. पण या मैदानावरती अचानकच्या या भव्य दिव्य क्रीडांगणावरती सीझन 3 मध्ये आपण आहोत. HDP ट्रॉफी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण HDP ग्रुपच्या मेंबर्सने घेतलेली ही मेहनत. लेगस्टिकच्या बाहेर हा चेंडू टाकला होता. पंचांचा इशारा येतोय पुन्हा वाईट बॉल. वाईट+1 अतिरिक्तच्या साह्याने पुन्हा एकदा 2 धावा वाढतील आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावफलक वधारेल 66 या धावसंख्येवरती. मयूर खरं तर मोठे फटके येत नाहीयेत, पण अतिरिक्त धावा या सिच्युएशनला बहाल करणं याचा अर्थ दुसऱ्या सत्रात धावसंख्येचा पाठलाग करताना तुम्हाला डोईजड ठरू शकतं. 100 धावा आपण या मॅच मध्ये बघतोय. आता खर्च करतायत मोहपेचे गोलंदाज. फिरून मारलाय नटरंग स्टाईलनं. स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मधून लॉंग लेग सीमा पार येतोय हा चौकार. बरोबरीने 70 धावा लागतायत त्या धावफलकावरती. 2 षटकांती 41 होत्या आणि तिथून प्रयत्न होता कसं बस 75-80 पर्यंत पोहोचायचंय आणि या धावा सुरक्षित असतील का हे सांगणंही फार कठीण आहे. पक्षा वादल ग्रुप कसलकण संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी श्री 11 सावरोली टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण टॉससाठी यायचंय. इनिंग ब्रेकमध्येच टॉस होईल याची दक्षता घ्या आणि जर का आपण आला नाही तर कसलकण संघाला टॉस विन दिला जाईल. षटकार आलाय. षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 76.
76 धावा धावफलकावरती. रोहित कारंदे 4थ्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी आलाय. 14 चेंडू त्यानं फेस केलेत. वैयक्तिक 30 धावसंख्येचं योगदान त्यानं दिलं आणि त्याने उल्लेख केला होता ज्या वेळेला टॉसच्या वेळेला बाईट घेण्यात आली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की अतुल पाटील यांच्या आग्रहाप्रती त्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतलाय. कारण बॅड पॅच होता कराडे खुर्द टीमचा. इथे दुसरी धाव चितेच्या चपलाईनं कंप्लीट झाले का याची तपासणी ऑन स्क्रीनवरती केली जाईल. तिसरे पंच तपासणी करतील. जर का दुहेरी धाव असेल तर धावफलक पोहोचेल 78. सिंगल असेल तर फलंदाजाला बाद व्हावं लागेल. रोहित कारंदेनं खरं तर सांगितलं होतं पहिल्यांदाच HDP ची स्पर्धा ते खेळतायत आणि स्पर्धाही मोठी आहे. तब्बल 2 लाख नॉट आउट. याचा अर्थ फलंदाज सुरक्षित. दुसरी धाव कंप्लीट. धावफलक पोहोचेल ते 78 या धावसंख्येवरती. श्री 11 सावरोली टॉस साठी यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. जर का इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला नाही तर कसलखंड संघाला टॉस विन दिला जाईल. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला आणि फलंदाज रोहित कारंदे या ठिकाणी होतोय बाद. चेंडू 79चा पाठलाग दुसऱ्या सत्रामध्ये करायचा आहे. आई गावदेवी मोहपे संघाला. पण या धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने होईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती असतील समीर सोमने सर. तत्पूर्वी आपण जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. अंकित खरं तर मी श्री 11 सावरोळी कारण घोडीलदेव कसलखंड संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. सावरोळी टीमला मी विनंती करेन की टॉस करण्यासाठी आपण यायचे. त्या अगोदर आपण मान्यवरांचा सन्मान आई टाकेदेवी फोर्टी प्लसचे अध्यक्ष आणि वारकरी संप्रदायाचे आमचे गणेश महाराज पवार यांना विनंती करतोय की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. मी अविनाश दादा पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. कित्येक वारकरी संप्रदायाचं कुठेही अखंड हरिनाम सप्ताह असेल भजन कीर्तन तिथे पोहोचणारे आमचे आई टाकेदेवी फोर्टी प्लसचे अध्यक्ष गणेश महाराज पवार यांचा सन्मान इथे करण्यात येतोय. गणेश महाराज पवार आणि त्यांचे पिताश्री महाराष्ट्रातील कित्येक कीर्तनकारांच्या पाठीमागे पाठा म्हणणारे जानू महाराज पवार यांचे हे सुपुत्र. सावरोळी टीमला विनंती आहे पहिला बॉल जर पडला तर कसलखंड संघाला आलेले आहेत. यानंतर मी विनंती करेन आमचे प्रकाश टोकाल चांभारलेचे आमचे पाहुणे प्रकाशजी टोकाल यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. प्रकाश टोकाल यांचा सन्मान आई टाकेदेवीचे सदस्य आहेत. बरेचसे मान्यवर आपण पाहतोय. करणजी जुनगरे यांचाही सन्मान येथे करण्यात येईल. त्यानंतर आमचे दुसरे पाहुणे त्यानंतर अनेश देशमुख हातनोली अनेशजी देशमुख यांचा सन्मान येथे करण्यात येईल. अनेशजी देशमुख या लवकर. अनेशजी देशमुख
हातनोलीचे आमचे पाहुणे, त्यानंतर शुभम चव्हाण, अविनाश दादा पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक. शुभमजी चव्हाण यांना विनंती आहे आपलाही सन्मान इथे करण्यात येईल. शुभम चव्हाण या आणि समीरजी साळुंके वाशिवली, अविनाश दादा पाटील या सर्व मान्यवरांचा सन्मान HDP ट्रॉफीमध्ये आपण पाहतोय. कित्येक मान्यवर HDP ट्रॉफी 4 दिवसांची ही डे नाईटची स्पर्धा आहे. दुसरी मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय मोपे आणि एका बाजूला गारमाता कराडे. वडगावचे आमचे पाहुणे आदरणीय नरेंद्र गडगे यांना विनंती करतोय आपलाही सन्मान इथे करण्यात येईल. HDP ट्रॉफी, ज्या HDP ट्रॉफीची वाट पाहत असतात रसायनिकर, त्या भागातील पहिल्यांदा आपण बघितले वडगाव जिल्हा परिषद प्रीमियर लीग आपण लोहपच्या मैदानावर पाहिली. टॉस करण्यात येईल. सावरळी संघाचे कॅप्टन राहुल गोपाळे आणि इकडे घोडीलदेव कसळखंड, प्रफुल्ल मते, अविनाश दादा टॉस करतील. 9961 आणि HDP टॉस आहे आपला 9961. 9961 घोडीलदेव कसळखंड टॉस जिंकलाय. पक्ष आणि वादळना काय निर्णय असेल? फिल्डिंग घेण्याचा निर्णय असेल. फिल्डिंग करण्याचा निर्णय असेल आणि समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखायचा निर्णय तुमचा हे असेल? 50 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. 50 धावा. आणि इथले HDP ट्रॉफीचं हे आयोजन तर खूपच सुंदर आहे आणि चांगलं आयोजन आहे. या अगोदर अचानकच्या या मैदानावर कधी खेळले होते? गेल्या वर्षी पण खेळलो होतो हे टुर्नामेंट आम्ही. गेल्या वर्षी पण HDP ट्रॉफी खेळलेली आहेत. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. इथे आपण पाहतोय सावरोळी श्री 11 सावरोळी संघाचे कॅप्टन आहेत गोपाळे, राहुल गोपाळे. राहुल किती धावा बनवण्याचा मानस असेल? नक्कीच एक 65 ते 70 धावा मारण्याचा आमचा एक ध्येय असेल. कालच्या मॅच आपण बघितलेल्या तिथल्या लाईव्ह वगैरे? हो नक्कीच, आम्ही सगळ्याच मॅच बघतो HDP ट्रॉफीच्या, कारण का आयोजन खूप सुंदर असतं. आणि HDP ट्रॉफीचं हे आयोजन खरं तर 3रं वर्ष आहे. 2 बाईक आहेत ABC आणि DEF. याच्याबद्दल काय म्हणशील? नक्कीच एक सुंदर आयोजन आहे. जर आमच्या टीमच्या मध्ये गौरव घोसालकर असेल, रोहित पाडगे असेल, हे नक्कीच मानकरी असतील या बाईकचं. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. नक्कीच बाईकचे मानकरी तुमच्या संघातील कुठला तरी खेळाडू हो. दोन्ही टीमला शुभेच्छा. जाऊया मैदानामध्ये. मनोजजी पाठारे यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. अभय पिंगळे, मनोजजी पाठारे, रोहित पाडगे, राहुल गोपाळे यांचा सन्मान इथे करण्यात येईल. जाऊया तोपर्यंत दुसऱ्या सत्राकडे. मैदानामध्ये पाठलाग सुरू आहे तो मोपे संघाचा. समीर सोमणे यांच्याकडे. धन्यवाद. महागुरु रायगडचे समालोचकांचे महागुरु संतोष बुवा चौधरी, त्याचबरोबरीने समालोचन कक्षात रोशनजी पाटील सर देखील आहेत, तारागावचे अंकितजी मालुसरे आणि यश मालकर. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व अरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी, एरंबा गडनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. पहिल्याच बॉलवरती षटकार खेचला होता फलंदाज हर्षद पाटीलने, प्रभावित केलंय. टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर, कारण 5 ओव्हरमध्ये 79 धावांचा पाठलाग करायचे तो आई गावदेवी मोहोपे या संघाला आई गारमाता कराडे खुर्दच्या विरोधात. हर्षद पाटील, दुसरा चेंडू इथे व्हाईट बॉल. धावा झाल्यात त्या मात्र 7. सावरोलीचे मनोजजी पाठारे, आपणास विनंती, आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. बॅटची कडा घेतले, षटकाराचं प्रत्युत्तर दिले गोलंदाज रोहित कारंदेने, फलंदाज बाद. चालू ठेवा. सेलिब्रेशन ठीक आहे, परंतु सुरुवातीपासून एकत्रित येणं म्हणजे जरा जास्तच वेळ घेतला जाईल. षटकार मारला होता हर्षद पाटीलने, दुसरा चेंडू वाईट टाकला आणि त्यानंतर विकेट.
आदरणीय श्री सुरेशदादा पाटील, आदरणीय अविनाशदादा पाटील सध्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. प्रकाश जोतातील भव्य ग्रामीण च्या या स्पर्धा नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो जय भोईर. आई गावदेवी मोहपे संघाकडून 5 षटकांचा सामना 79चा पाठलाग करायचे. ऑन साइडला फटका मिडविकेटच्या दिशेला. दोन धावा. थोडी मिसफिट झाली आणि तिचा फायदा लगेचच उचलला तो जय भोईर आणि त्याच्या साथीला असलेला प्रेमजित पवार. यानंतरची लढत असेल पक्षा वादळ ग्रुप श्री गोडीलदेव कसळखंड विरोधात श्री 11 सावरोली. सन्माननीय मंगेशजी बांदल साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ सावरोली आज खेळणार आहे कसळखंडच्या विरोधात. परंतु त्या अगोदरचा आई गारमाता कराडे खुर्द विरोधात आई गावदेवी मोहपे. मोहपे संघ पाठलाग करतो 79 धावसंख्येचा. 79 करायचे त्यांना 5 ओव्हरमध्ये. हुक करायचा होता परंतु इथे टॉपेज घेतले. काय प्रयत्न केल्यात. जोरदार टाळा होऊन जाऊ द्या क्षेत्ररक्षकासाठी. शुभम होता त्या ठिकाणी. टाळ्यांचा कडकडाट होतोय शुभमसाठी. म्हणून ग्रामीण क्रिकेट प्रत्येकाला आवडतं. याला म्हणतात फिल्डिंगचा दर्जा. भले झेल सुटला असेल परंतु त्यासाठी केलेले प्रयत्न, गावासाठी सर्व काही. आणि आपल्या स्क्रीनवरती ॲक्शन रिप्ले. टॉपेज घेतली आणि त्यानंतर शॉर्ट फाईन लेगला डाईव्ह लगावत झेपावला पुढे परंतु झेल सुटला. लाजवाब प्रयत्न पाहायला मिळाले ते क्षेत्ररक्षक शुभम कडून. धावसंख्या झाली ती 11. एक बाद 11. स्विंग अँड मिस. पंचांकडे जोरदार अपील परंतु नाही. पंचांनी नाबाद घोषित केले. आणखी एक निर्धाव चेंडू टाकलाय तो रोहित कारंदेने. पहिलं षटक इथे मार्गस्थ आहे. धावा झाल्यात त्या आतापर्यंत 11. एक विकेट गेले हर्षद पाटील ज्याने पहिल्याच बॉलवरती षटकार मारला होता. ABC ग्रुपसाठी देखील एक बाईक आणि DEF ग्रुपसाठी देखील एक बाईक, अशा 2 बाईक येथे या स्पर्धेमध्ये. आदरणीय सुरेशदादा पाटील, आदरणीय अविनाशदादा पाटील आणि SDP ग्रुप मार्फत बॉल फिरवलाय. मस्त फिरवला एकदम. स्वीप मारण्याचा प्रयत्न होता परंतु हा देखील निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. रोहित कारंदेनं पहिलं षटक टाकलं आणि धावा दिल्या त्या 11. एक विकेट गेले. डीजे प्रफुल्ल मते खरं तर ते कॅप्टन पण आहेत गोडीलदेव कसळगड संघाचे आणि ग्रामपंचायतीचे सदस्य पण आहेत. प्रफुल्ल मते, त्यानंतर राहुलजी गोपाळे कॅप्टन आहेत. करण जुनगरे, भावेश पाटील खरं तर कैरेगावचे भाचे आहेत आणि दत्ता गायकर यांनाही विनंती असेल. करण जुनगरे पण भाचे आहेत. या मान्यवरांना विनंती आणि आमचे अभि पिंगळे हे व्यासपीठावर आहेत. थोड्या वेळाने सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात येईल. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा कारण सर्वांना ठाऊक आहे एकूण 10 मॅचेस होतात. आता सध्या 7 वाजून गेलेले आहेत. जास्त वेळ करून चालणार नाही. सर्व काही मागा. डिमांड तुमची कंप्लीट करतील SDP ग्रुप परंतु वेळ मागू नका. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा कारण सर्वांना ठाऊक आहे एकदा 12-12:30 वाजले की थोडी थंडी जाणवते कारण अजूनही होळी झालेली नाही आहे. मग तो दव पडणार, ती एक वेगळी मजा निघून जाते. म्हणून विनंती आहे की पटापट खेळा. धावा झाल्या त्या 11 आणि शुभम दाभणे ज्याने शॉर्ट फाईन लेगला चांगले प्रयत्न केले होते कॅच घेण्यासाठी. 79 धावसंख्येचा पाठलाग करायचे. आता 68 पाहिजे 4 षटकांमध्ये. बिंदास बॅटिंग करावी लागेल ती प्रेमजित पवार आणि जय भोईरला. फाईन लेगच्या दिशेने स्ट्रोक. 1 बाउन्स बॉल सीमारेषा पार. मोहपे संघासाठी चौकार.
हा चौकार फाईन लेगच्या दिशेने आला आणि 4 धाब्याने स्कोर वधारतो, जाऊन पोहोचला आता 15 वरती. बिंदासपणे बॅटिंग करावी लागेल. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे, लास्ट ओव्हर पॉवर प्लेची. 3 सीमारक्षक आहेत, ऑन साईड पॅक करण्याचा प्रयत्न केला. एक क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेगला आहे, दुसरा अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोरच उभा आहे आणि एक वाईडिश लॉंग ऑफला. वेगवान बॉल त्याच दिशेने, पुन्हा एकदा स्ट्रोक स्क्वेअर लेगला. प्रेमजित पवारच्या बॅटमधून हा दुसरा बार षटकार. जबरदस्त फलंदाजी करत असताना प्रेमजित पवार एक चौकार एक षटकार. स्वागत केले भव्य ते शुभम दाभणेचं प्रेमजित पवारने. आणि या धावा पोहोचल्यात आता 21 वरती. 79 धावसंख्येचा पाठलाग मात्र चाललाय. 22 चेंडू आणि 58 धावसंख्येची गरज. नारपोलीचे मयूर असले की चिंता नाही अजिबात. बॅटची एज घेतले, समजलं नाही विकेट किपर आणि शॉट तडम्यानला. बॉल लॉंग स्टॉपला, चौकार. त्याचबरोबरीने विकेट किपरमध्ये मिस जजमेंट झाला आणि बॉल सीमारेषा पार केला. कराडे खुर्द संघाला थोडी एनर्जी हवी आहे, शोल्डर्स थोडे डाऊन झाले आहेत. मोठा स्कोर 79, बराच धावसंख्येचा अजूनही पाठलाग करायचे, परंतु तो आत्मविश्वास कमवावा लागणार आहे. बॉलिंग करत असताना शुभम दाभणेला धावा झाल्यात त्या आता 25-25. पुन्हा शॉर्ट पिच बॉल, फटक्या ते फसलाय, उलटा धावतोय क्षेत्ररक्षक, गोल गोल फिरला आणि त्यानंतर झेल पकडली. फलंदाज बाद. अभय पिंगळे देखील मंचावरती उपस्थित आहेत. परंतु ही गोष्ट खरी आहे अभय पिंगळे की यंदाच्या वर्षी सागर पाटील काहीतरी भलत्याच फॉर्ममध्ये आहेत. सावरुलेची स्पर्धा 3 बॉल 10 ना रजत, 3 बॉल 10. कैरे संघाने स्टार्टर मारले होते, परंतु सागर पाटीलने पुन्हा ग्राउंडमध्ये आणले नाचायला. त्यांना फॉर्ममध्ये आलाय. कालही खेळलाय चांगला. कैरे संघ मला असं वाटतंय सुपर 6 मध्ये गेलाय. काल विजयी झालेत ते. कैरे संघ म्हटल्यानंतर महागुरु तुम्हाला देखील ठाऊक आहे की बॅटिंगपेक्षा बॉलिंग त्यांची दमदार होती. असे किस्से बरेच लोकांना माहिती आहेत की कैरे संघाने 6 बॉल 3 करू दिल्या नाही, 6 बॉल 4 करून दिल्या नाही. त्यांचा बॉलिंग अटॅकच तगडा होता. 6 बॉल 1 ची मॅच पण आठवते. काही घाबरू नका. त्याच्यानंतर तुम्ही चांदईला आला होतात. यंदाच्या वर्षी पण चांदई आहे गुढीपाडव्याची. बिंदास खेळा. नाही, ती घरच्या स्पर्धा आहेत या. SDP ग्रुपची ही ट्रॉफी झाली, त्याचबरोबर चांदईची गुढीपाडव्याची ट्रॉफी मला असं वाटतं 5 ते 6 वर्षानंतर आता येते. तुफान गर्दी. कर्जतमधील अशी एक स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड ब्रेक गर्दी नेहमी पाहायला मिळते. तर मॅचच्या दिशेने आपण वळतोय. धावा झाल्या त्या आता 25-25. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो विराज भोईर. मिडॉनला झेल, चांगला झेल. कुणाल दाभणेने पहिल्या 3 चेंडूमध्ये 14 दिल्या आणि आता बॅक टू बॅक शुभम दाभणेने 2 विकेट घेतल्यात. क्या बात आहे. जबरदस्त संगीत. SDP ट्रॉफीवरती हे आधारित गीत आणि हा आमचा सिद्धू 11 कैरे संघाचा
गजाभाय. जेवढी SDP ट्रॉफी फेमस आहे तेवढा तोही फेमस आहे, खास करून त्याची हेअर कट. हा रंग त्यालाही चांगला शोभतोय. वेस्ट इंडिजच्या मॅचेस चालू आहेत T20 वर्ल्ड कपच्या. फटका फसला, विकेट हॅट्रिक होईल का? क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय परंतु अडवू शकला नाही चेंडू. बॉल चाललाय सीमारेषा पार, लॉंग ऑफला चौकार. आता 18 बॉल आणि धावा करायचे त्या 50, कारण 79 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करायचे. आदरणीय सुरेशदादा पाटील, आदरणीय अविनाशदादा पाटील आयोजित ही स्पर्धा SDP ग्रुपचं हे तिसरं पर्व आहे. माजी जिल्हा परिषद सदस्या सौभाग्यवती पद्माताई सुरेश पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. गेल्या वर्षी महिला बालविकास कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांचं आगमन झालं होतं आणि हा स्टेज जो आता पुरुषांनी भरला आहे तो संपूर्णपणे महिलांनी भरला होता. 16 तारखेला परत तेच चित्र पाहायला मिळेल. मगाशी वर्णन चांगलं करत होता माझा मित्र अंकित मालुसरे. निष्ठा म्हणजे काय हे दाखवून दिलं सुरेशदादा पाटलांनी. नाहीतर राजकारणातली निष्ठा सकाळी भाजीपाला कसा विकला जातो तशी विकली जाते आजकाल. समालोचकांना पण कधी टेन्शन येतं, अरे हा सकाळी इकडे होता, दुपारी इकडे दिसतोय, रात्री भलतीकडेच आहे. परंतु अशा राजकारणात देखील निष्ठावंत सुरेशदादा पाटील आणि त्यांचा संपूर्णपणे ग्रुप, त्यांचे सर्व पाठीराखे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी समवेत खंबीरपणे उभे राहिले आणि त्याचं चित्र आपण या मागच्या निवडणुकीत नक्कीच पाहिलं. सिंगल घेत आहेत, सिंगलने स्कोर झाला मोपे संघाचा आता 30. 17 चेंडूंमध्ये 49 धावा करायचे. अंतर मोठं नाहीये, या धावांचा पाठलाग होऊ शकतो, फक्त तो करावा लागेल. त्यासाठी चौकार षटकार मारावे लागतील. ऋतिक पवार आणि त्याच्या साथीला आहे तो कव्हरच्या दिशेने हा चेंडू, फक्त एकच धाव. पुढचे दोन्ही संघ आपण तयार राहा. पक्षवादळ ग्रुप श्री घोडीलदेव कसलखंड, त्यांची हंगामाच्या सुरुवातीला स्पर्धा झाली. अनंतजी पाटील साहेब यांच्या सौभाग्यवती अस्मिताताई अनंत पाटील, जे आता नुकताच पनवेल पंचायत समितीच्या सदस्य म्हणून निवडून आल्यात. त्यानंतर इकडे श्री 11 सावरोली. हो, चांगला बॉल राईट झाला. टप्पा पडल्यानंतर रोहित कारंदे चांगला गोलंदाज आहे. टाइमच्या बाबतीत मी असताना तरी काय टेन्शन नाही, मलाही लवकर घरी जायचंय. टायमिंगला महत्व आहे बस, बाकी काही नाही. नाहीतर मग आपण मॅच चालू केले आणि सव्वा तास मॅचला लागतोय तर त्याला काही मजा नाही. गती कमी केली, फटका इथे फसलाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आणि ते झेल टिपतो. आणखी एक फलंदाज बाद. रोहित कारंदेच्या गोलंदाजीची कमाल. एवढे सर्व इथे पाहुणे उपस्थित आहेत. सावरोली संघ नेक्स्ट मॅच मध्ये खेळणार आहे. वेअर इज मनोज पाठारे? आले 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 मंचावरती, त्यांचं देखील इथे आगमन झालंय. सावरोलीची स्पर्धा आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचं जे पारितोषिक देताना फोटो कोणाचा असेल तर सागर पाटील यांचा. यावरून तुम्ही कळून जाल की किती दृढ मैत्री आहे. नवीन फलंदाज मोपे संघाकडून दाखल झालाय तो महेश पवार. धावांचा पाठलाग होऊ शकतो. चला मॅच चालू करा, जास्त वेळ घेऊ नका. लेफ्टी बॅटर आता मैदानात दाखल होतोय. पहिला सामना जिंकला होता तो अमर क्रीडा मंडळ कासपने. एक मोठा उलटफेड केला. जोगी इलेक्ट्रिकल जानमान अकुलवाडीला त्याने पराभूत केलं. रोहित कारंदेचा टप्पा अचूक आहे, त्याच्याकडे गती आहे, चांगली ॲक्शन आहे. आणि या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय सुरेशदादा पाटील साहेबांचं आगमन या क्रीडांगणाच्या दिशेने होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाची टिकटिक या संपूर्ण विभागात ज्या निष्ठावंत शिलेदाराने चालू ठेवलेली आहे ते सन्माननीय सुरेशदादा पाटील यांचं इथे आगमन होत आहे। या स्पर्धेचे सर्व SDP ग्रुपचे सर्व आपलं सहर्ष आणि सहर्ष स्वागत। रोहित कालंदेचा गोलंदाजीचा जलवा आहे, परंतु पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत। ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन पकडून हा चेंडू टाकायचा होता। बिमर, नो बॉल अर्थातच रनआउट या गोष्टींसाठी प्लेयर्स रिव्ह्यू घेऊ शकतात आणि वाईटचा जर का डाऊट असेल पंचांना तर ते मात्र घेऊ शकतात रिव्ह्यू। आदरणीय सुरेशदादा पाटील, आदरणीय अविनाशदादा पाटील यांच्या वतीनं संपन्न होत असणारी स्पर्धा सौभाग्यवती पद्माताई सुरेश पाटील, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या। फटका फसलाय आणि एक्स्ट्रा कव्हरला झेल टिपला जाईल, फलंदाज बाद। आणखी एक धक्का मोहपे संघाला। मीटिंग अजिबात नको, लगेचच मॅच चालू करा। नुकताच आदरणीय सुरेशदादा पाटील साहेबांचे इथे आगमन झालंय। महागुरु बरेच पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत। वेळेच्या बाबतीत सहकार्य करत राहा, कारण आपल्याला एकूण 10 मॅचेस कव्हर करायचे, ते लक्षात असू द्या। बरेचसे मान्यवर आपण पाहतोय समीर या ठिकाणी आज मनोजजी पाठारे, रोहितजी पाडगे, अभि पिंगळे, राहुलजी गोपाळे, प्रफुल्ल मते जे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत कसळखंड, करणजी जुनगरे, भावेश पाटील, दत्ता गायकर या मान्यवरांना विनंती करूया की आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे। गौरव घोसाळकर आणि जयंत तटकरे या तमाम पाहुण्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या। कसळखंडची मंडळी आता खेळण्यामध्ये मग्न राहतील। आज भरपूर पाहुणे मंडळी आता 4 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। SDP ट्रॉफी म्हटलं की खरं तर एक पर्वणी असते या रसायने परिसरासाठी। 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धावा झाल्यात त्या 33। चौथ्या षटकात बॉलिंगसाठी येतोय तो अक्षय भोईर। चला जास्त वेळ घेऊ नका, फिल्डिंग करणारी टीम। मोपे संघाला अद्यापही 12 चेंडूंमध्ये धावा करायचे, त्या 46 धावा करायचेत। लेफ्टी बॅटर आक्रमक असतात, परंतु तो आक्रमकपणा दाखवायला हवा। बऱ्याच चर्चा चालू आहेत। निष्ठावंत राष्ट्रवादीचे शिलेदार जे घड्याळाच्या काट्यासमवेत निष्ठावंत राहिले, म्हणूनच स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब त्यांच्या घरी आले, असे आदरणीय सुरेशदादा पाटील। ओ मारला इथे फटका लॉंग ऑनला, बॉल सीमारेषा पार। मॅच अजून संपलेली नाहीये, बॉल पाठवलाय महेश पवारने षटकाराच्या दिशेने, 6 धावा। करावे लागतील चौकार षटकार, तर या धावांचा पाठलाग करू शकतो मोपे संघाचा महेश पवार। त्याच्या साथीला आहे तो सागर पवार, दोन्ही पवार। थोडा दबाव आणि त्या दबावामुळे हा व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल। धावसंख्या झाली ती 40। सामना चालू आहे आई गारमाता कराडे खुर्द आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी मोहोपे। आई गावदेवी मोहोपे संघाला धावा करायचे, ते आता 10 चेंडूंमध्ये 39। सामना रंगतोय, आणखी एखाद षटकार आला या 2 चेंडूंमध्ये तर दबाव नक्कीच प्रस्थापित होईल। गती कमी केली, विकेट किपरचे प्रयत्न पहा आणि फलंदाज बाद। चांगला झेल विकेट किपर कडून। लाखाचं बक्षीस नाही, 2 लाखांचं बक्षीस आहे। इथे आमचे मान्यवर आदरणीय रोहित पाडगे यांचा इथे सन्मान करण्यात येईल। अतुल पाटील या। रोहित पाडगे एक जबरदस्त खेळाडू आहेत आणि गौरव घोसाळकर या।
संकेत दादा पाटील, त्यानंतर आमचे अभि पिंगळे यांचाही सन्मान इथे करण्यात येईल. रोहित पाडगे आणि गौरव घोसाळकर, श्री 11 सावरोळी संघाचे एक आक्रमक आणि जबरदस्त खेळाडू. खरं तर हे सगळे टीम एकमेकांच्या समोर कुठेतरी खेळत असतात, एकमेकांच्या बरोबर चांगले संबंध असतात आणि दोघांचा एकदम सन्मान रोहित पाडगे आणि गौरव घोसाळकर. खरं तर ही एक चांगली जोडी आहे सावरोळीची. सावरोळीचे आमचे प्रेम खाडे, गौरव पाटील, किरण घोसाळकर, सगळ्याच पाहुण्यांचं स्वागत आहे. रोहित पाडगे आणि गौरव घोसाळकर यांचा सन्मान, त्यानंतर अभि पिंगळे यांचा सन्मान इथे करण्यात येईल. गोडिवली मनोज पाठारे यांनाही विनंती आहे. मनोजजी पाठारे, आपलाही सन्मान इथे करण्यात येईल SDP ट्रॉफीमध्ये. जयंत तटकरे, किरण घोसाळकर, अभि पिंगळे यांचा सन्मान. ज्या पाहुण्यांची मी नावं घेतोय आपला सर्वांचा सन्मान इथे करण्यात येईल. समीर सोमणे, थेट फिल्डरच्या हातामध्ये आज झेल विसावतोय आणि आणखी एक फलंदाज बाद झालाय. बॅटिंग करणाऱ्या आई गावदेवी मोपे संघाची धावसंख्या आहे ती 41. सर दुसरी मॅच आजची आपण पाहतोय. एका बाजूला गारमाता कराडे आणि एका बाजूला गावदेवी मोहपे. पहिली मॅच आपण बघितली अक्कुलवाडी आणि कासप, त्याच्यामध्ये कासप संघ जिंकलेला आहे. कालच्या रात्रीमध्ये आपण बघितलं तर ई लॉटमधील 2 मॅच जिंकून बारवाई संघ पुढे गेलेला आहे आणि सी लॉटमध्ये सिद्धिविलन कैरे सुपर 6 मध्ये पोहोचलेला आहे. 4 दिवसांची ही स्पर्धा आहे SDP ट्रॉफी. पाहुण्यांचं स्वागत. जाऊया समीर सोमणे यांच्याकडे. रोहित कारंदेची गोलंदाजी या मॅचमध्ये महत्त्वाची ठरली. शुभम दामडेच्या विरोधात 3 चेंडूंमध्ये जरी 14 धावा आल्या तरी सुद्धा त्यानंतरचे 2 चेंडू सलग 2 महत्त्वाच्या विकेट त्याने घेतल्या. त्याच जोरावरती हा सामना आता आई गारमाता कराडे खुर्द या संघाच्या दिशेने झुकलाय. आता धावा करायचे त्या 6 बॉलमध्ये 38 धावसंख्येची गरज. 6 चेंडूंमध्ये 38 धावा. जास्त वेळ घेऊ नका. कराडे खुर्द संघ लगेच मॅच चालू करा. दत्ता भेसळे, आमचे पाहुणे दत्ताजी भेसळे आणि शांतारामजी तांबडे यांना विनंती आहे आपला सन्मान इथे करण्यात येईल. दत्ताजी भेसळे आणि शांतारामजी तांबडे या मान्यवरांचाही सन्मान इथे करण्यात येईल. SDP ट्रॉफी म्हटलं की मी म्हणालो की 1000च्या वर पाहुणे येतील, पण आता अजूनही संख्या वाढेल असं वाटतंय. नाही, तेवढा संपर्कच आहे आदरणीय सुरेशदादा पाटील यांचा. आणि खास महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुमची नाळ समाजासमवेत जोडली जाते त्यावेळी तुमच्यावरती प्रेम करणारा वर्ग देखील वाढतो आणि त्याच प्रेमाखातर ही सर्व मंडळी आज उपस्थित होत आहेत. त्या मॉनिटरला आवाज दे थोडा, मॉनिटरला, बाकी काही करू नको. हॅलो 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 हॅलो. 6 चेंडूंमध्ये 38 धावा करायचे आहेत. मंचावरती सावरुली असेल, त्याचबरोबरीने कसळखंड असेल, या नगरीतील बरेच पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत इथे झालंय. 6 चेंडूला 38 धावा करायचे आहेत. पाव विकेट किपर किती चपळाई दाखवतोय. उंचीने छोटा आहे परंतु तरबेज आहे आपल्या कामामध्ये. शेवटच्या षटकात आलाय तो राहुल कारंदे. सुरुवातीला आपण पाहिलं तर रोशन कारंदेने 16 धावा कुठल्या. रोहित कारंदेने कमाल केली, जबरदस्त खेळला. 32 धावांची त्याने एक मॅरेथॉन इनिंग आपल्या टीमसाठी साकारली आणि तब्बल 78 धावा कुठल्या. आणि तोच 79 धावांचा पाठलाग करताना मोपे संघ थोडा बाकफुटलाय. पुन्हा कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू जातो. आता मात्र सर्व आशा इथे बेचाळीस धावा 42. नेक्स्ट मॅच आपण तयारीत राहा. पक्षावादळ ग्रुप, श्री घोडिलदेव कसलखंड आणि श्री 11 सावरोली, मंगेश बांदल पुरस्कृत हा संघ आहे, सावरोली संघ. फिल्डिंग करणारी टीम, तुम्ही विजयाच्या उंबरठ्यावरती आहात, आई गारमाता कराडे खुर्द. परंतु तुम्ही मॅच संपल्यानंतर थोडा टाइमही चेक करा. या इनिंगसाठी तुम्ही एवढा वेळ घेतलाय की नेक्स्ट मॅचमध्ये जर का तुम्ही एवढा वेळ घेतला तर तुम्हाला पॅनलाइज करण्यात येईल.
याची एक सक्त ताकीद आई गारमाता कराडे खुर्द संघाला इथे देण्यात येत आहे. 3 चेंडू आणि आता विजयासाठी 37 धावसंख्येची गरज. बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय थडमानला, परंतु आता संपूर्णपणे हा सामना झुकलाय तो आई गारमाता कराडे खुर्द या संघाच्या दिशेने. आदरणीय श्री सुरेशदादा पाटील, आदरणीय अविनाशदादा पाटील यांच्या वतीनं संपन्न होत असणारी स्पर्धा. यंदाचं 3रं पर्व या स्पर्धेचं. गेल्या वर्षी मी मगाशीच उल्लेख केला की महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री आदितीताई तटकरे यांचं आगमन झालं होतं पद्माताई यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. मिड ऑफचा प्लेयर थोडं वरती पाहिलं असतं तर कॅच झाली असती. आणखी एक धाव. फिल्डिंग करणारी टीम कसलखंडची फिल्डिंग आहे. कसलखंड हा सामना समाप्त झाला की तुम्ही लगेचच आतमध्ये चला. आणि हा षटकार. सो शेवटच्या चेंडूवरती षटकार. आई गावदेवी मोपे संघ, तुम्ही या स्पर्धेत खेळलात, तुमचे मनापासून आभार. चांगला खेळ झाला, पुढेही चांगले खेळत राहा. आई गारमाता कराडे खुर्द संघ इथे विजय झालाय, त्यांचंही अभिनंदन. आणि या मॅचचा हिरो ठरलाय वन मॅन शो रोहित कारंदे. फक्त एकच सूचना आहे आई गारमाता कराडे खुर्द संघाला,